श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आज सकाळी इतकं छान वातावरण होतं. सकाळी वरती जाऊन बघितले, हे झाडं वगैरे बघितले की एक मनाला सुकून मिळतो. आज व्हिडिओ बनवायला स्पेशल असं कारण आहे. आमच्या पिहूचा आज शाळेचा पहिला दिवस आहे, नर्सरीचा. शाळा म्हणण्याची फिलिंग आहे, ती स्कूल म्हणण्यामध्ये अजिबात नाही आहे. म्हणून मी नेहमी शाळाच बोलते. शाळेत जाणार मात्र ती आहे आणि एक्साइट मात्र मलाच आहे. निवांत झोपले आहेत राणी. चला, इथे देवपूजा तर झालेली आहे, पुढच्या तयारीला लागूयात आपण. श्री स्वामी समर्थ. ते आल्या आल्या सगळ्यात पहिलं काम म्हणजे चहा बनवणं मस्ट असतं. चला, इथे चपात्यांची तयारी पण झालेली आहे, भाजीची तयारी इकडे चालू होती. हळूहळू भाजी तर झालेली आहे. चला, आपण पिहूचं काय चाललंय बघूयात. तिचा आवाज येत. अरे, माझे बाळ कुठे गेलं? इकडे तर आहे लबाड. कुठलं? बेडवरून उठून आल्यानंतर इकडं लोळणं म्हणजे आमच्या आवडीचा विषय. तिथून उठलं की इकडे येऊन लोळायचंच असतं, थोडा वेळ का होईल. तिच्यासोबत थोडीफार मस्ती केल्यानंतर हे काय करतंय माझं बाळ? लपून बसलंय. अशी आमची सुखद दिवसाची सुरुवात तर झालेली आहे. चपात्याची तयारी पण चालू आहे आणि होत आलेल्या आहेत चपात्या. अरे, माझं बाळ आलंय. काय म्हणतंय? दूध पाहिजे? अच्छा, कशी बोलतीये लबाड बघा. पाहिजे तू छोटा बेबी ना, तू दूध प्यायचं ना. चहाच पाहिजे म्हणून चाललं होतं. मी पण तिची आई आहे. असं चहा छान पद्धतशीरपणे तिला वेड्यात काढलेला आहे आणि चहा ऐवजी मात्र दूधच दिलेलं आहे. काय म्हणतीये बघूयात. कसा लागला चहा? म्हटला छान आहे. छान छान आहे चहा. इथे काहीतरी तिची बडबड बडबड चाललेला आहे बोबड्या बोलांमध्ये, आणि पेट खायचं होतं. सोनं माझं. पेट खातात का असं? अशी गंदी आज नसतं खायचं. तुला कुठे जायचं बाळा आता? शाळेत? कुठे असते शाळा? त्या बघ आवा आली. जा आंघोळीला पटकन. बाय बाय. काय? मी केली आंघोळ. हो, हो, मला पण यायचे तुझ्या शाळेमध्ये. तुम्हाला काय करणार? खुर्ची देणार? कसली? ओके, बाय. आंघोळ कर जा. पण आणि छंबू करून. So sweet of you. इथे चाललेली आहे शाळेत जाण्यासाठीची तयारी. एरवी तर आमच्या मॅडम नुसतं घरभर दुडदुड करत फिरत असतात, पण आज बघा असं गुणीबाळ बनलेलं आहे ना, कारण स्वतःलाही शाळेत जायची घाई गडबड लागलेली आहे ना, त्यामुळे एकदम शांततेत बसवून सगळं. आणि हे काय नटखटपणा चालला आहे. मी श्रीकृष्णाची बासरी वाजवते म्हणते आहे. घेतलेली आहे तर दांडी आहे आणि त्याचीच चालू आहे बासरी वाजवणं. असं काहीतरी खटाटोप चालू असतो. टिक्का लावायला लागले तर म्हणाली, फक्त टिक्काच लाव, काजळ नको लावू माझ्या डोळ्यांना. असं काही ना काहीतरी असतं बाबूचं.
बोबड्या बोलांमध्ये काही ना काहीतरी बडबड चालू होती तिची. पटपट आवर मम्मी, आपल्याला खूप उशीर होतोय, नोकन नोकन जायचं आहे मला स्कूलमध्ये, असं काहीतरी चालू होतं बाळाचं माझ्या. गप तसं करू नको. कोण आलंय? पप्पा आलेत. कंगू कुठे गेला आपला? आली मम्मी. कुठे गेला? आण बरं कंगू आण. चला तर मग, हे तर माझं सगळ्यात फेवरेट काम, माझं पहिल्यापासूनचं स्वप्न. मुलगी झाली तर अशी हेअरस्टाईल करेल, तशी हेअरस्टाईल करेल. अँड सी द चेरी ऑन द टॉप. माझ्या मुलीला हेअरस्टाईल करायची खूप आवड आहे. केस कापून देत नाही, काही नाही. इतकी लहान आहे तरी केस वाढवलेले मात्र आहेत, कारण आम्हालाही छान छान हेअरस्टाईल ट्राय करायला खूप आवडतात. इथे फायनल लुक क्रिएट झालेला आहे बेबीचा. बघू 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 कसं दिसतंय माझं बाळ. आहा, खूप छान. आता कशी दिसतीये मी? छान दिसते की नाही? चला, मी आता रेडी झालेला आहोत स्कूलला जाण्यासाठी. चला, जय बाप्पाच्या पाया पडायचं, आशीर्वाद घ्यायचे. आणि हो, आमच्या फेवरेट हंबाला एक गोडगोड पापा दिलेला आहे. आणि मी स्कूलमधून आल्यावर भेटते हा, असं म्हणून आम्ही निघालोय आऊच्या पाया पडायला. आऊच्या पाया पडून झाल्यानंतर रिवॉर्ड म्हणून तर आम्हाला गोड पापा तर नक्कीच मिळणार आहे. हेच त्या आजीचं प्रेम. आणि मम्माचीही पाया पडून झालेला आहे. मम्मीनेही गोड पापा दिलेला आहे. तसं बघायला गेलं तर मम्मीच्या पाया पडण्याची गरज नाही. मम्मीचे आशीर्वाद सदैव बाळासोबत असतात. तात्यांच्या पाया पडून झालेलं आहे. आता आम्ही निघालो. ओ, पप्पा तर राहिलेच होते आमचे. पप्पांच्याही पाया पडले आणि हे काय, पप्पांनी असा आशीर्वाद दिलेला आहे. आणि गोड पापा फिक्स. चला तर मग फायनली आम्ही स्कूल बॅग घेऊन निघालेलो आहेत. आणि तरीही सो स्वीट, आऊ तात्यांना एक फायनल गुड बाय, गोड किशी करून. आऊ, मी परत येते हा थोड्या वेळाने, असं म्हणून आम्ही निघालेला आहोत. पायऱ्यांनी जाण्यासाठी हळूहळू चाललेला आहे. हा सीन बघून तर मला डेफिनेटली एक सॉन्ग तर आठवतंय. बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हो तेरे दिल का, दहलीज ऊंची ये पार करा तो. पण आहे, पण लिटरली मला हे सॉन्ग या पायऱ्या उतरताना ते दोघं जण असे चाललेले ते बघून आठवलं. आम्ही आलो आहोत आता बाहेर. आज माझं बाळ म्हणते, मम्मा तू सारखी मोबाईल घेऊन काय करतीये, सारखे व्हिडिओ का काढतीये माझे. तर तिला काय माहिती, तिच्या आयुष्यातील खूप छान असा खास क्षण जो आहे तो रेकॉर्ड करून ठेवतीये. मोठी झाल्यावर नक्कीच ती मला थँक्यूच म्हणेल यासाठी. हे फ्लाइंग किशी करणं चालू आहे. हे मात्र मी नव्हतं सांगितलेलं, तिच्या मनानेच चालू होतं. हा आमचा स्कूल लुक. आणि हे आम्ही बसलो आहे पप्पांच्या गाडीवरती. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. चला, गाडीवरून जाताना व्ह्यू बघू शकताय का तुम्ही. वातावरण हे असं होतं ना, एप्रिलमध्ये जरी शाळा असली तरी शाळेचं फिलिंग हा जून महिन्यातच येतो. आणि या वातावरणात त्याची कसर भरून काढलेली आहे, कारण आज वातावरण पाऊस येण्यासारखंच झालेलं होतं. त्यामुळे असं वाटत होतं की हे जूनच चालू आहे की काय. चला, फायनली आम्ही स्कूलमध्ये पोहोचलेलो आहोत. ही आहे आमच्या पिहूची स्कूल.
आणि गाडीवरून उतरल्या आम्हाला स्कूलमधील मॅडम घ्यायला आलेल्या आहेत. आम्ही पप्पांना बाय करून ही बघा या मॅडम आहेत. हो नर्सरी. आणि हे काय आम्हाला काही न म्हणता ही निघून चालली आहे. ओ माय गॉड, बाय बाय हे तर अनएक्सपेक्टेड होतं. आम्हाला बाय करून चालली. आम्हाला वाटलं होतं की आज काहीतरी हिचं ड्रामेबाजी चालू असेल, पण हे काय नो रोना धोना, नो ड्रामेबाजी. आणि चुपचाप ही निघूनही गेली बाय बाय करून. सो स्वीट. विदाऊट ड्रामेबाजी आम्ही गेलेलो आहोत स्कूलमध्ये. आणि हा आहे स्कूलमधील व्हिडिओ तिच्या टीचरने पाठवला आहे. आज कोणाचा तरी बड्डे होता, तो बड्डे सेलिब्रेशन करून. म्हणजे एकंदरीत आमच्या स्कूलचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असेच ब्लॉग पण आवडत असतील तर कमेंट नक्की करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.